एखाद्या समाजाने मनात आणलं तर काय चमत्कार घडू शकतो ते आता आपण पाहूया. आता हे शहर पहा, इथल्या इमारती पहा, रस्ते पहा. शहर पाहतानाच किती छान वाटतं. इथली रचना पहा, इथल्या इमारती पहा, किती छान आहेत. आता आपण दुसरं शहर पाहूया. इथल्या बागा पहा, इथले रस्ते पहा. वाटतं की नाही छान? ही जी दोन शहरं मी तुम्हाला आता दाखवली, त्याचं पहिल्याचं नाव आहे हिरोशिमा आणि दुसऱ्याचं नाव आहे नागासाकी. हे पाहिल्यावर वाटतंय का की या शहरांवरती अणुबॉम्ब पडून ही शहरं बेचिराख झाली होती? गंमत म्हणजे बेचिराख झाल्यानंतर त्यातले काही अवशेष तिथे ठेवून त्याचे त्यांनी टुरिस्ट स्पॉट केले. मग आपल्याकडची शहरं काहीही कारण नसताना बॉम्ब पडल्यासारखी का वाटतात? त्यात काही शिस्त नाही, स्वच्छता नाही, रचना नाही, सौंदर्य नाही, नीटनेटकेपणा नाही. कधी कधी लाजही वाटते आणि कधी दुःखही होतं. ही परदेशातली उदाहरणं देताना मला काही फार आनंद होत नाहीये, पण जगाच्या तुलनेत आपण किती मागे पडलोय हे दाखवावं लागतंय, सांगावं लागतंय. आपल्यालाही हे सगळं बदलायचं आहे, पण त्याकरता आपल्याला सौंदर्यदृष्टी वाढवावी लागेल, रचनात्मक दृष्टिकोन आणावा लागेल. सौंदर्य आपल्या रोजच्या जगण्यात आलं पाहिजे. आपल्या वागण्यात, बोलण्यात, सार्वजनिक ठिकाणी काम करण्याच्या पद्धतीत, सरकारी कार्यालय, बागा, मैदानं, रस्ते, शाळा, ग्रामपंचायती, रुग्णालय, न्यायालय, सार्वजनिक